हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय न्यू व्लॉग. नवीन दिवस, नवीन व्हिडिओ आणि नवीन अजेंडा. सो आज मी जाणार आहे गाडीची नंबर प्लेट बसवायला. ती HSRP नंबर प्लेट. सो आजची अपॉइंटमेंट आहे. विल सी काय होतंय काय नाही. सो काय झालं होतं ना, अपॉइंटमेंट बुक करताना माझ्या घराच्या जवळ 2 लोकेशन होते, म्हणजे 2 फिटमेंट सेंटर होते. त्यातल्या एका फिटमेंट सेंटरचा ॲड्रेसच नव्हता कंप्लीट आणि सेकंड जो फिटमेंट सेंटर आहे त्याचा ॲड्रेस होता आणि आता मी चेक करतोय Google मॅपवरती, तर ते दाखवत नाहीये ॲक्चुअली मॅपवरती. सो मी विचार करतोय लोकेशनला थोडंसं लवकर जातो आणि तिथे एकदा विचारतो की हे फिटमेंट सेंटर कुठं आहे? आलोय जवळ. आता मे बी मला विचारायला लागेल इथे एक्झॅक्ट कुठे आहे. सो चलो. सो आलोय मी इथं फिटमेंट सेंटरला. हे असं असतं, थोडंसं गव्हर्नमेंट काम थोडं होतं त्रास, पण ठीक आहे. आता ते काका चांगले होते, त्यांनी मला एक्झॅक्ट ॲड्रेस सांगितला. सो आता आतमध्ये जातो आणि काय फॉर्मॅलिटीज आहे ते एकदा चेक करतो. चलो. आणि अशी काही नंबर प्लेट आहे आणि नंबर प्लेट ह्या स्क्रू वरती बसते आय गेस. हे काहीतरी वेगळे आहेत. सो हे परमनंट फिक्स होतात, तो काढता येत नाही. ती जुनी नंबर प्लेट डिस्मेंटल करतात आहे आणि ह्याच्यानंतर नवीन एक नंबर प्लेट आहे, ते मी दाखवतो तुम्हाला, एक सेकंड. सो नंबर प्लेट तर लागलेली आहे, तुम्ही बघितलं, फिट झाली. आणि आता काही चार्जेस घेतलेले नाही आहेत. मेन गोष्ट, कारण मी मध्ये ऐकलं होतं की फिटमेंट सेंटरला फिट करण्यासाठी चार्जेस वगैरे घेतात, पण तसं काही नाही आहे. आत्तापर्यंत माझे टोटल अराउंड 900 रुपये गेलेले आहेत. सो चलो, आता काम तर झालंय, तो आता घरी जातो. सो मी आलोय तिथून निघून आणि जसं की मी तुम्हाला मगाशी सांगितलं, एक्स्ट्रा फिटिंगचे चार्जेस काही घेतलेले नाहीयेत. बट फिटिंग म्हणावी तशी नाहीये. चला मी तुम्हाला दाखवतो. सो ही जुनीवाली नंबर प्लेट आहे, ही नवीनवाली आहे. हिचे डिजिट्स आणि लेटर्स मोठे वाटतात आहे आणि ही प्लेट सुद्धा मोठी आहे आय गेस, न्यूवाली. पण जे मी सांगितलं होतं ना, ते तुम्हाला मगाशी दाखवलं, रिबेट्स ते बसवले नाहीत. नॉर्मल हे स्क्रू आहेत, त्याच्यावरती फिट केली आणि ह्याच्या बॉर्डर सुद्धा आलेली नाही. ते म्हणतोय ना, ते ह्या पद्धतीने बॉर्डर जी आहे ती दिलेली नाहीये माझ्या कारला. बट ठीक आहे, काही एक्स्ट्रा चार्जेस तर घेतलेले नाहीयेत. ठीक आहे, आता घरी जातो आणि बघूयात पुढचे काही काम आहेत का. सो गाईज, आलोय मी घरी आणि आता येता येता मी चिकन घेऊन आलोय. सो चिकन बनवतो आज आणि ह्या सगळ्यामध्ये खूप कंटाळा आलाय. सो आता मी विचार करतोय जेवल्यानंतर थोडंसं झोपतो, कारण माझं बॉडी पेन खूप करतंय. आणि जर खरं तर मी आजारी आहे, पण आज जर गेलो नसतो ना, तर परत ते अपॉइंटमेंट रिस्केड्यूल झालं असतं, नसतं झालं माहीत. सो चलो, थोडंसं झोपतो आणि मग संध्याकाळी भेटूयात. सो झोप झाली आहे आणि आता थोडंसं बरं वाटतंय. तरी अजून थोडीशी सर्दी आहे. सो आता चाललोय चहा प्यायला बाहेर. सो गाईज, चहा पिऊन आलोय. मेडिसिन आणायचे होते, ते सुद्धा आणलेत. आणि आता जेवण करतो आणि हा व्हिडिओ मी इथेच संपवतो. आणि जर तुम्हाला HSRP नंबर प्लेट कशी ऑनलाईन रजिस्टर करायची, त्यावरती जर डेडिकेटेड व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.